हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. प्रेमनो, आपण मागील वेळेस पाहिलं जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील, ते देवाला पाहतील, ते देवाला पाहतील. प्रेमनो, आम्हाला आमच्या तारकाला पाहायचं आहे, आमच्या उद्धारकाला पाहायचं आहे. पुष्कळ लोक प्रेमनो ते तारकापासून दूर आहेत. मी मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला. आणि तारक जो आहे त्यांच्यासाठी ते भुकेले तहानेले नाहीत, पण आम्ही आहोत त्या तारकासाठी भुकेले आणि तहानेले. आणि आम्हाला तो समोरासमोर येऊन त्याने आम्हाला दर्शन द्यावं. हालेलुया, हालेलुया. देव आम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. आणि म्हणून तो म्हणतो की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. आणि एकदम देवाला पाहणं अगदी सोपं काम आहे. हालेलुया. देवाने खूप सोपं करून ठेवलेलं आहे. जुन्या करारामध्ये जर आम्ही पाहिलं तर फक्त मोशेने परमेश्वराला पाहिलं. मोशेने काय केलं? परमेश्वराला पाहिलं. मोशेचा मित्र होता परमेश्वर. आणि निर्गम 3:6 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मोशेने परमेश्वराला पाहिलं आणि पाहत राहिला, पाहत राहिला, पाहत राहिला. आणि प्रेम आम्ही पाहतो का जोपर्यंत मोशे होता तोपर्यंत देव त्याला पाहत होता आणि तो देवाला पाहत होता. प्रेमनो, आम्ही सुद्धा जसं मोशेला देव तोंडोतोंड येऊन भेटत होता, बोलत होता. प्रेमनो, बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो की मी इतर संदेष्टांबरोबर मी स्वप्नाच्या द्वारे बोलतो, पण माझा दास मोशे याच्या बरोबर मी तोंडोतोंड बोलतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो आमचा देव आहे. आम्ही प्रार्थना करूया, देव बापा मला मोशे सारखं मला माझं अंतःकरण शुद्ध कर, मला लीन बनव. मला तुला भेटायचं आहे, मला तुला पाहायचं आहे आणि मला तुझी भेट घ्यायची आहे. हालेलुया, हालेलुया. मग बायबल आम्हाला सांगतं मग ते 6:22 मध्ये डोळा हा शरीराचा दिवा आहे. यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझं संपूर्ण शरीर प्रकाशमान होईल. आमचं शरीर प्रकाशमान होईल, आमचं शरीर प्रकाशमान होईल. प्रेमनो, सर्व काही आमच्या आतमध्ये जे काही येतं ते डोळ्याच्या द्वारे येतं. दुसरी गोष्ट ऐकण्याच्या द्वारे येतं. तिसरी गोष्ट विचाराच्या द्वारे येतं. हे 3 माध्यम आहेत. तर आम्हाला आमचं डोळे निर्दोष करायचे आहे, आमचं अंतःकरण निर्दोष करायचं आहे, आमचे विचार निर्दोष करायचे आहे. या 3 गोष्टी जेव्हा आम्ही आम्ही निर्दोष ठेवू, जे देवाच्या दृष्टीने शुद्ध असेल, शुद्ध आचरण, शुद्ध गोष्टी असेल, तर प्रियांनो देव आमच्यापासून दूर नाही. देव आमच्या जवळ आहे. तो दूरचा देव नाही, तो जवळचा देव आहे. तो कुणाचा देव आहे? खूप जवळचा देव आहे. दुसरी गोष्ट, देव आम्हाला दर्शन का देत नाही? यशाया याचा 59 अध्याय आणि 2 वचन मी वाचत आहे. यशाया याचा 59 अध्याय आणि 2 वचन मी वाचतो. तर तुमचे अपराध तुम्ही आणि तुमचा देव यांच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहे. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचं ऐकत नाही. हालेलुया. 2 गोष्टी तो सांगतो. देव तुम्हाला काय देत नाही? दर्शन देत नाही. दुसरी गोष्ट, तो आमचं ऐकत पण नाही. हालेलुया. आमचं ऐकलं पण पाहिजे, आम्हाला दिसला पण पाहिजे, आम्हाला बोलता पण यायला पाहिजे देवा बरोबर. हालेलुया. पण प्रॉब्लेम कुठे आहे? आम्ही आणि आमचे अपराध देवाच्या मध्ये आणि आमच्या मध्ये आड भिंतीप्रमाणे झालेले आहे आणि आमच्या पातकामुळं तो आम्हाला दर्शन देत नाही. पातक किती भयंकर आहे. हालेलुया. येशूने आमची सगळी पाप घेतली, पण आजही जर आमच्याकडे काही चुकून असेल तर प्रेमनो आम्ही आमच्या मनाचं नवीनीकरण करूया. हालेलुया. रोमकारास पत्र 12 अध्याय 2 वचनात आमच्या मनाचं नवीनीकरण करायचं आहे आपल्याला. हालेलुया. प्रति दिवशी आमचं मन
आमचं मन नवीन बनवायचं आहे, आम्हाला शुद्ध बनवायचं आहे. प्रियांनो, देव मोशेला म्हटला, तू माझं मुख पाहून तू तू जिवंत राहावायचा नाहीस. जेव्हा यशायाला दर्शन दिलं, तो म्हणतो, हाय हाय मी अशुद्ध होटाचा, आता मी देवाला पाहिलं, आता मी जिवंत राहू शकणार नाही. प्रियांनो, देव इतका आमचा पवित्र आहे की प्रियांनो, तितकी पवित्रता आमच्या मध्ये आम्हाला मेंटेन करायची आहे. हालेलुया, हालेलुया. इतकं कठीण नाहीये मंडळी. प्रियांनो, एकच गोष्ट, आम्ही त्याचं ऐकायचंच नाही. मग त्याकरता आम्ही ऐकतो कसं काय? आम्हाला जर देवाचे रूल्स माहिती असतील, वचन माहिती असेल, तर आम्ही चुकीच्या गोष्टी स्वीकारणार नाही, ऐकणार नाही, घेणार नाही. प्रियांनो, मोशेकडे जर आम्ही पाहिलं तर मोशे जो होता तो त्याने नकार दिला इतक्या मोठ्या वैभवाला. मोशेने काय केलं? नकार दिला इतक्या मोठ्या वैभवाला. आणि म्हणून मोशेसारखा महान देवाचा सेवक आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतो. कारण त्यांनी काय केलं? त्याने राजवैभव नाकारलं. येशूने पण राजवैभव नाकारलं आमच्या पापाची किंमत भरून देण्यासाठी. आणि येशू ह्या भूतलावर आमच्यासाठी आला स्पेशली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं सैतानाने काय केलं मंडळी माहिती का? सैतान कसा आहे? सैतान उत्पत्ती 3:5 मध्ये काय म्हटला? तू जर हे फळ खाशील तर तुझे डोळे उघडतील. काय म्हटलं सैतान? तू जर हे फळ, काय झालं काय? त्याच्या अगोदर ते देवाला भेटत होते, देव दिसत होता, ते गप्पा मारत होते, परमेश्वर देव शिरोप्याच्या वाऱ्याबरोबर येत होता, त्यांच्याबरोबर सहभागिता होती. आता सहभागिता खोट्या प्रियांनो, देवाच्या वचनावर अविश्वासामुळं देवाची आणि त्यांची सहभागिता संपली. देव येण्याचं बंद झालं. देव तिथेच होता, पण आदामाला तिथून बाहेर काढलं. कशामुळं? सैतान असं ऐकलं. तो म्हटला, सैतान म्हटला, जर हे फळ खाशील, वाचू ते वचन आपण, जर हे फळ खाशील तर तुम्ही बरोबर म्हणणार नाही. देवाला हे ठाऊक आहे की कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. त्याच दिवशी तुमचे डोळे, याचा अर्थ देवाने डोळे बंद करून ठेवलेले आहेत असं सैतान सांगत आहे. हालेलुया. जर देवाने डोळे बंद केले असते तर देव दिसला कसा असता आदमाला? देव मोशेला कसा दिसला असता? एलियाला कसा दिसला असता? दिमिश्काच्या वाटेवर पावलाला कसा दिसला असता? प्रियांनो, सैतान आमच्यामध्ये त्या भिंत निर्माण करू इच्छित आहे. आमचे अपराध, आमचे पाप, आमच्या गोष्टी या आड भिंतीप्रमाणे सैतानाला देवाच्या आणि आमच्यामध्ये एक मोठी भिंत निर्माण करायची, यासाठी की आमच्यामध्ये विभक्तता यावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण बायबलमध्ये आम्हाला प्रियांनो, दावीद राजा सांगतो आम्हाला, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. हालेलुया, हालेलुया. आमची दृष्टी नेहमी पर्वताकडे लावायची आहे. आमची दृष्टी पर्वताकडे लावायची आहे. आणि मग प्रियांनो, आमचं अंतःकरण शुद्ध करायचं आहे. आणि देव आपल्याला प्रियांनो निश्चित आम्हाला दर्शन देईल. तो दर्शन देण्यासाठी उत्सुक झालाय प्रियांनो. मला वाटतं यशायाच्या ग्रंथात गेलो, तो दुरून येऊन तो तुला दर्शन देईल. हालेलुया. देवाने आमच्यामध्ये खूप अंतर आहे पृथ्वी आणि स्वर्गामध्ये, पण त्याला येऊन तुम्हाला आणि मला दर्शन द्यायचंय, भेटायचंय. प्रियांनो, पुष्कळांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं. हालेलुया. आम्हाला आमचे डोळे कशासाठी उघडायला पाहिजे? प्रियांनो, आमचे डोळे यासाठी उघडायला पाहिजेत की प्रियांनो, आमचा शत्रू जो आहे, आमचा शत्रू सैतान, प्रियांनो, आज आपण काय करतो? पाऊल म्हणतो, मी हवेमध्ये मुष्टी प्रहार करत नाही.
म्हणजे मी हवेमध्ये फायटिंग मारत नाही. आपल्याला सैतान दिसत आहे का आज? दिसत नाही. पण त्याच्या गुणावरून कळतं की ह्या सैतानाचा भाग आहे म्हणून. त्याच्या कृतीवरून कळतं, नाही का? आमचा शत्रू सैतान जर आम्हाला समोरासमोर दिसलं तर काय होईल? सेवा करणाऱ्यासाठी डोळे उघडणं फार गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सेवा करणाऱ्यांसाठी डोळे उघडले तर त्याचे सगळे शत्रूला तो पराजित करू शकतो केवळ प्रार्थनेच्या द्वारे. त्याला अगोदरच आमच्या कॅप्टन प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पराजित केलेला आहे. आता आम्ही काय करत आहोत? आम्ही दिसत नाही, आम्ही फक्त अंदाजाने प्रार्थना करत आहोत. हालेलुया. एक प्रभूचे सेवक आहेत, त्यांनी त्या दुष्ट शक्तीला आज्ञा केली, चल समोर ये तू. आणि तो खरोखर प्रगट झाला आणि तो सेवक तो पाहत होता त्याला. हालेलुया. आणि त्यांनी त्याचं सगळं काम डिस्ट्रॉय करून टाकलं. त्याला सगळं दिसत होतं, तो काय करत आहे, तो कोण आहे, तो काय आहे, कधीपासून करत आहे, हे सगळे डिटेल मध्ये तो पाहत होता. आणि मी देवाचा न्याय पण पाहिला त्याच्यावरती. आणि प्रियांनो, तो जादूगार फार रडत होता. हालेलुया. तो व्यक्ती फार रडत होता. आणि तो म्हटला, नाही 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 नाही, तो म्हटला, नाही, तू जे काही केलं त्याचं हे तुला प्रतिफळ आहे. सेवेमध्ये देवाला आम्ही प्रार्थना करूया, हे देवा माझे डोळे उघड. हालेलुया, 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 हालेलुया. बायबल सांगतं की प्रियांनो, न दिसण्याचा आणखीन एक रिझन आहे. मत्ती सुवर्तमान याचं 7वां अध्याय 30रं वचन आम्हाला सांगतं, आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ तू का पाहतोस? आम्ही लोकांच्या दोषाकडे आम्ही पाहायचं नाही. हालेलुया. आम्ही लोकांच्या, ते काम देवाचं आहे. ते काम कुणाचं आहे? देवाचं आहे. आम्ही लोकांचे दोष, येशू आम्हाला प्रमोट करत आहे, येशू आम्हाला पुढे घेऊन जात आहे. आमचे डोळे जर निर्दोष, आमचे डोळे जर दोषी असते तर देव आम्हाला दर्शन देणार नाही. देव आम्हाला दर्शन देणार नाही. म्हणून इथे येशूने स्वतः आम्हाला मत्ती 7:3 मध्ये सांगितलं की तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? प्रियांनो, आम्ही लोकांच्या दोषाकडे, आमचे डोळे निर्दोष करायचे आहे. हालेलुया. आमचे डोळे स्वच्छ असणं गरजेचं आहे. आम्ही इतरांच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. हालेलुया. उलट प्रार्थना करायची, देवा त्याच्या डोळ्यातलं कुसळ काढून टाक आणि माझ्या डोळ्यातलं मुसळ पण काढून टाक. हालेलुया, हालेलुया. हे आमच्यासाठी अडखळण्याच्या गोष्टी सैतानाने आणून ठेवलेल्या आहेत आमच्यामध्ये, यासाठी की प्रभूचं दर्शन होऊ नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं, जर तुझा डोळा तुला अडखळत असेल तर त्याला उपटून टाक. 2 डोळे घेऊन नरकात जाण्यापेक्षा एकच डोळा घेऊन तू स्वर्गामध्ये जा. एकच डोळा घेऊन देवाची सेवा कर. एकच डोळा घेऊन लोकांच्या जीवनामधील त्यांना त्रास देणार सर्व अनिष्ट कार्य देवा मला पाहायचं आहे. हालेलुया. आणि मी प्रार्थना करेन तेव्हा देवबापा पुष्कळ लोकांना सैतानाने बांधून ठेवलेला आहे. येशू म्हटला, दिनाश वर्तमान सांगण्यास, भग्नजनास पट्टी बांधण्यास, धरून नेलेल्याची सुटका करण्यास, आमच्या देवाचा तारणाचा दिवस विदित करण्यासाठी देवाने मला अभिषेक केलेला आहे. हालेलुया. आंधळ्याचे डोळे उघडावे. हालेलुया. आंधळ्याचे डोळे उघडावे. देवा, पुष्कळ लोक अंधकारामध्ये चाचपडत आहेत. पुष्कळ लोक अंधकारामध्ये आहेत. त्यांना कळत नाही काय होतं त्यांच्या जीवनात. सैतान त्यांना बांधून मारत आहे. मंडळीला, सेवकांना ह्या गिफ्टची फार आवश्यकता आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर आमचे डोळे उघडलेले असतील तर प्रभूचे दूत आम्ही पाहू. डोळे उघडले असतील आम्ही मिखाएलला पाहू. डोळे उघडलेले असतील आम्ही अद्भुत गोष्टी पाहू शकू. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं जकर्या 4:10 मध्ये, देवाचे डोळे सर्वत्र फिरत असतात. हालेलुया.
देवा माझे पण डोळे मला असेच डोळे दे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, देवाला पुष्कळ येशूला पाहून लूकची वर्तमान 23 अध्याय 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, येशूला पाहून हेरोदाला फार आनंद झाला. येशूला पाहून हेरोदाला का आनंद झाला बरं मंडळी? काहीतरी त्याच्याकडून मला अद्भुत गोष्टी पाहायला मिळतील, अद्भुत गोष्टी पाहायला मिळतील. पण येशूने कुठलाही चमत्कार त्याच्या पुढे केला नाही. येशू म्हटला, धन्य तुमचे डोळे जे देवाला पाहतात. आम्ही खरोखर खूप धन्यवादित लोक आहोत, आम्ही आशीर्वादित लोक आहोत, आम्ही कोणी साधारण लोक नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुष्कळ संदेश त्यांनी पण पाहण्यासाठी अपेक्षा केली, पण येशूने चमत्कार त्यांना दाखवले नाही. हे चमत्कार आज आम्ही पाहत आहोत. फार थोडे लोक येशूचे चमत्कार पाहत आहेत. हालेलुया. वास्तविक पाहता देव सर्वांचा आहे, पण ते तितकं प्रेम करत नाहीत देवावर. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, अविश्वासामुळे देव व्यक्त होत नाही. पहिलं देवाला हवा आहे की आम्ही डोळे बंद करून येशूवर, त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवावा. हालेलुया. मग उघड्या डोळ्यांनी आम्ही त्याचे चमत्कार पाहू. हालेलुया, हालेलुया. बायबल आम्हाला सांगतोय की डोळ्यांनी पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, मनुष्याच्या मनात आलं नाही, पण देवावर प्रेम करणाऱ्यासाठी देवानी हे तयार करून ठेवले. सैतानाची इच्छा आहे ते आम्हाला दिसू नये. जेव्हा ते आम्हाला दिसेल, आमचा विश्वास फार वाढेल मंडळी. आमचा विश्वास काय होईल? फार वाढणार आहे प्रियांनो. आम्ही अलौकिक, आम्हाला प्रार्थना करायची पण गरज पडणार नाही. मी सांगतो, कमांड केली तरी काम होऊन जाईल. हालेलुया. धमकावलं, आता काय प्रार्थना केली का? येशूने वादळ आलं तेव्हा वादळासाठी प्रार्थना केली का? नाही केली. फक्त त्याला काय केलं? त्याला दम दिला, उगा राहा आणि शांत हो. तो शांत झाला. या विश्वासाप्रत आपल्याला जायचं आहे. देवाने आमच्यासाठी अद्भुत असं करूनच ठेवलेलं आहे. म्हणून तो म्हणतो, डोळ्यांनी पाहिलं नाही, पण जेव्हा डोळे उघडू तेव्हा आम्ही ते पाहू. हालेलुया. अद्भुत गोष्टी आम्ही पाहणार आहोत. येशूचं सौंदर्य आम्ही पाहणार आहोत. हालेलुया. आध्यात्मिक जगामध्ये काय चाललेलं आहे ते आम्हाला दिसेल. हालेलुया. आध्यात्मिक जगामध्ये मंडळी, दूत आणि भूत म्हणजे सैतानाचं सैन्य आणि देवाचं सैन्य यांच्यामध्ये फायटिंग चाललेली असते आमच्यासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल आम्हाला पाहायला मिळतं, एका देवदूताने एका रात्रीमध्ये आशुरी गोटातील 1,85,000 दूतांना मारून टाकलं. बायबल वर्णन करतात. बायबल ते पाहिलं त्यांनी, प्रत्यक्ष युद्ध पाहिलं त्यांनी की दूत येऊन काय करत आहेत. डोळा उघडणं का गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. नाही तर मग हे वर्णन आम्हाला, हे वचन आम्हाला कळालं नसतं. देवाने काय मिरेकल केलं आम्हाला कळालं नसतं. त्याचा देवदूत किती एबल आहे, किती सामर्थ्यवान आहे. एका रात्रीतून जर तो एवढं मारू शकतो, तो काय साधारण नाही का आमचा देव? आमचा देव खूप अद्भुत आहे. देवाने केलेल्या गोष्टी जेव्हा आम्हाला दिसतील तेव्हा आम्ही त्याला पावती देऊ. हो देवा, तू खूप महान आहे. आज लोक का देवाची स्तुती आराधना करत? ते विश्वास न ठेवत. म्हणून त्यांच्यासाठी देवाने डोळे उघडणं फार गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने डोळे उघडणं फार गरजेचं आहे. आम्हाला सेवेमध्ये खूप मोठं यश मिळेल. आपण एका वचनाकडे जाऊया. दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि 17 वचन आपण वाचणार आहोत. दुसरे राजे 6वा अध्याय 17 वचन. अलिशाने प्रार्थना केली की, हे परमेश्वरा,
त्याचे डोळे उघड, त्याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर, अग्नीचे घोडे वर त्यांनी व्यापून केला आहे असे त्यास दिसले. इथे काय झालं कळलं तुम्हाला? इथे आहे ना दुसरे राजे 6 अध्याय 17 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इथे हा देवाचा सेवक आहे आणि हा देवाचा सेवक जो आहे त्याला मारायला राजाने मोठं सैन्य पाठवलं. राजाने काय केलं? मोठं. का बरं? आणि त्यांच्या आरामी लोकांच्या राजामध्ये जे काही बोलणं व्हायचं ते आलिशाला ते बाप सांगायचा आणि आलिशा ते जाऊन इस्रायलच्या राजाला सांगायचं. त्याचे डोळे उघडले होते आणि त्या राजाच्या प्रत्येक योजना देव त्याच्या दासाला दाखवायचा, सांगायचा आणि मग तो प्रिकॉशन घ्यायला सांगायचा इस्रायलाच्या राजांना. आणि त्या राजाला राग आला आणि तो म्हणतो की अरे त्याला वाटलं की माझ्या सोबत असणारे जे लोक आहे त्याच्यामध्ये कुणीतरी फुटीर आहे किंवा कुणीतरी त्याला जाऊन सांगत आहे इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी. पण त्यांच्यामध्ये एक शहाणा व्यक्ती होता. तो म्हणाला तसं नाही महाराज, तो जो देवाचा सेवक आहे तो सगळ्या गोष्टी त्यांना सांगतो. आपण काय बोलतो ते पण त्याला कळतं, ते पण त्याला समजतं आणि म्हणून हा मोठा प्रॉब्लेम आहे. आमचा शत्रू काय करत आहे मंडळी? काय योजना करत आहे? आम्ही प्रार्थना करायला हवी. देवा त्याच्या सगळ्या योजना मी बांधून टाकतो. जे देवाच्या लोकांविरुद्ध, सेवकाविरुद्ध, सेवेविरुद्ध, प्रार्थनेविरुद्ध, स्वार्थेविरुद्ध, मंडळी वाढण्याविरुद्ध आणि या सगळ्या गोष्टींसाठी ज्या काही योजना सैतान करत आहे, देवा मंडळांनी प्रार्थना केली पाहिजे. देवा आम्हाला दाखव, देवा आम्हाला दाखव. एलियास सारखे सेवक असले पाहिजेत आपल्यासोबत. देवा आम्ही एलियास सारखा अभिषेक मागू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग काय झालं? त्याने त्याच्याबरोबर जो दास होता, त्याचा असिस्टंट होता, तो घाबरला. तो म्हटला इतकं मोठं सैन्य आलेलं आहे आता आपल्याला मारण्यासाठी, आता आपलं काही खरं नाही, आता आपल्या दोघांचं पण आपल्याला मारून टाकलंय सैन्य. पण त्यांनी प्रार्थना केली, दे बापा ह्या तरुण सेवकाचे डोळे उघड आणि त्याला दाखव की ते जे माझे विरोधक आहे, ज्या राजाने इतकं मोठं सैन्य पाठवलेलं आहे, तुझं सैन्य किती आहे आणि कसं आहे, तू ह्या तरुणाला दाखव. आणि मग देवानी त्या दासाची प्रार्थना ऐकली आणि त्या तरुणाचे डोळे उघडले आणि त्यांनी पाहिलं की भरपूर 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 अग्नीचे घोडे आणि रथ त्यांच्या पाठीमागे उभं होता. हालेलुया. आणि मग त्याला विश्वास वाटला आणि त्याला खूप हुरूप आला का, कारण युद्ध आमच्या देवाचं आहे. युद्ध कुणाचं आहे? आम्ही कुणी साधारण लोक नाहीये मंडळी, आम्ही देवाचे लोक आहोत. आमच्या देवाकडे आयुतांच्या आयुत, सहस्रांच्या सहस्र, मोठमोठ्या पलटणी आहेत. हालेलुया. 20-20, 30-30 हजाराचे सैन्य त्यांच्यामध्ये आहे. हालेलुया. आपण एकटे नाहीये. हालेलुया. म्हणतो म्हटला तुला अनाथ मी सोडणार नाही. हालेलुया. आम्ही अनाथ नाहीये प्रियांनो. आम्हाला दिसत नाही की आत्मिक जीवनामध्ये काय होत आहे आणि म्हणून आमचं डोळे उघडणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आमचे डोळे उघडणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही देवाला म्हणूया, देवा माझे नेत्र उघड. हालेलुया. मला दुसऱ्यांच्या नेत्रांनी, योग म्हणतो मला अन्याच्या नेत्रांनी नव्हे तर माझ्या स्वतःच्या नेत्रांनी देवा मी तुला पाहीन. हालेलुया. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो माझं शरीर छिन्न विच्छिन्न जरी झालं तरी मी तुला पाहीन. देवाला पाहण्याची भूक आणि तहान फार महत्वाची. प्रियांनो, आम्ही सगळं जग पाहत आहोत, ते नरकाकडे चाललंय, नाशाकडे चाललंय. आमच्या डोळ्यासमोर पाहत आहोत लोकांचा त्रास, लोकांची विपत्ती पाहतो, दारिद्र्य पाहत आहोत, गरिबी पाहत आहोत, हातबलता पाहत आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी देवाला सांग्या, देवा याच्यावर
जो पर्याय आहे, जी योजना आहे ती तुझ्याकडे आहे, आणि ती म्हणजे माझे डोळे उघड. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूची स्तुती असो. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहते. देवा मला तुला पाहायचं आहे, देवा मला तुला पाहायचं आहे, देवा मला तुला पाहायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 2 कोरिंथकर याचा 4था अध्याय 4थ्या वचनाकडे आपण जाऊया. 2 कोरिंथकर हो 2 कोरिंथ 4च्या या युगाच्या दैवताने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो येशू ख्रिस्त त्याच्या तेजाचा सुवार्तेचा प्रकाश प्रकाशू नये. इथे आम्ही पाहतो लोकांना ख्रिस्त दिसू नये म्हणून सैतान काय करत आहे? या युगाच्या दैवतांनी काय केलेलं आहे? पण आमच्या देवाला आम्ही प्रार्थना करू शकतो, देवा मला डोळे, आत्मिक डोळे दे, देवा माझे डोळे उघड. देवा, दावीद राजा म्हणतो मला तुझं मनोहर रूप पाहायचं आहे. दुसऱ्या ठिकाणी म्हणतो का मला तुझ्या मंदिरातले खांब बनव. काय म्हणतो? म्हणजे मी जीवनभर फक्त तुलाच पाहिजे. हालेलुया. मी जीवनभर कुणाला पाहिजे? देवा. किती सुंदर अपेक्षा आहे प्रियांनो. हालेलुया. लोकांना मंदिरात यायला आवडत नाही प्रियांनो. आणि एक लिमिटेड वेळेपुरतं ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्यासाठी थोडं मुश्किल आहे. पण दावीद राजा बघा काय म्हणतो, देवाने त्याला का ब्लेस केलं, तर तो म्हणतो की माझी जीवनभर तुझ्या मंदिरी माझी वस्ती व्हावी. हालेलुया. माझी बायको, माझे लेकर, माझी नोकरी, माझा नवरा, माझे सासू, सगळ्याला देव पाहून. कोण पाहिजे? कोण पाहिजे? देव पाहिजे. पण मी तुला पाहिल. हालेलुया, हालेलुया. मला याला त्याला नाही पाहायचं. हालेलुया. मनुष्याकडे काय आहे मंडळी? सगळं काही आमच्या प्रभूकडे आहे. हालेलुया, हालेलुया. दावीद राजा म्हणतो स्तोत्र 119:18 मध्ये, हे देवा तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी दिसाव्या म्हणून माझे डोळे उघड. हालेलुया. माध्यम आहे वचन. माध्यम काय आहे? देवाच्या वचनामध्ये अद्भुत गोष्टी आहेत प्रियांनो, ज्याच्याद्वारे आम्ही प्रियांनो स्टेबल होऊ शकतो, आम्ही स्थिर होऊ शकतो, आम्ही मजबूत होऊ शकतो. हालेलुया. आम्ही अपेक्षा करूया. हालेलुया. पण अपेक्षा करूया फक्त नव्हे तर आम्ही बायबल वाचूया आणि प्रार्थना पण करूया. देवा तुझ्या बायबल मधली ते अद्भुत 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 गोष्टी माझे डोळे उघड, म्हणजे मला ते दिसतील. मला काय होतील? त्या दिसतील. देवा मला ते दिसतील, मला ते दिसतील, मला ते दिसतील. आपण मार्कुस सुवर्तमान 8वा अध्याय 25 वचनाकडे जाऊया. मार्कुस सुवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 25 वचन. हो 25 वचन. सर्व काही त्याला स्पष्ट दिसू लागले. सर्व काही. हा भौतिक आंधळा आहे, शारीरिक आंधळा आहे, त्याला काहीच दिसत नाहीये. आणि देवाने त्यांना पुन्हा स्पर्श केला. आम्ही म्हणूया देवा मला परत परत स्पर्श कर माझ्या नेत्रांना. हालेलुया. मला शारीरिक डोळे दिले, तुला धन्यवाद देतो, पण मला आत्मिक डोळे सुद्धा तू दे. मला आत्मिक डोळे सुद्धा तू दे, यासाठी की तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी मला कळाव्या, समजा. आम्हाला देवाचा शोध करावा लागेल मंडळी. हालेलुया. आपण नीतिसूत्र याचा 2रा अध्याय 4थ्या वचनाकडे आपण जाणार आहोत. नीतिसूत्र याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन आपण वाचणार आहोत.
जर तू रुपयाप्रमाणे त्याला जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील, निधीप्रमाणे त्याला उमटून काढ. गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील, परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. आणि देवाविषयीचं ज्ञान आम्हाला सगळ्यात जास्त ज्ञान हवं आहे त्या आमच्या तारकाचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण आम्हाला शोध करावा लागेल. हालेलुया. रूप डायरेक्ट रूपामध्ये नाही मिळत, ते वेगळ्या फॉर्म मध्ये मिळतं. हालेलुया. आणि त्याला प्रोसिजर करावी लागते, मग त्याच्यातून ते मिळतं. आत्मिक जीवनासाठी सुद्धा आम्हाला असं करावं लागेल. हालेलुया. तो म्हणतो गुप्त निधीप्रमाणे. हालेलुया. देव जो आहे तो असा लपून राहतो. हालेलुया. देव काय करतो? स्वतःला कव्हर करून राहतो. देव हे आमचं काम आहे. हालेलुया. आम्ही देवाचे लेकरांचं आमचं काम आहे का देवा तुझं मनोहर रूप मला दाखव, तुझ्या मंदिरी माझी वस्ती व्हावी. हालेलुया. आम्ही कंटिन्युअस देवाला मागत राहूया. माझा विश्वास आहे निश्चित देव आमचे डोळे उघडे. हालेलुया, हालेलुया. मग आम्हाला गारगोटे नको, आम्हाला मोती हवे आहेत. हालेलुया, हालेलुया. नैसर्गिक डोळ्यांना न दिसणार धन शोधून काढण्यासाठी आम्हाला आध्यात्मिक डोळे हवे. हालेलुया. तरच आम्हाला देवाच्या गोष्टी दिसतील, कळतील, समजतील आणि देवाच्या राज्यासाठी आम्ही उपयुक्त असे होऊ शकू. हालेलुया. देवाला सांगूया उद्या संबंधीच्या माझ्या भविष्यवाण्या समजून घेण्यासाठी मला दूरदृष्टी तू दे बाप्पा. ज्ञानाची खोली समजून घेण्यासाठी मला सूक्ष्म दृष्टी तू दे बाप्पा. संपूर्ण मार्गदर्शन आत्मसात करण्यासाठी विस्तारित कोणाचं भिंग मी लावावं. हालेलुया, हालेलुया. मग आम्ही पाहतो स्तोत्र 34:7 मध्ये देवाचे देवदूत आमच्या भोवती छावणी देतात. कधी कधी आम्हाला भीती वाटते, झोप लागत नाही, काहीतरी चुकीचा अनुभव आपल्याला येतो. पण इथं दावीदराजा काय म्हणतो? स्तोत्र 34:7 परमेश्वराचा दूत त्याचे घर ठरणाऱ्या भोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. हा, जेव्हा तुम्हाला कळेल देवाचे दूत माझ्या भोवती छावणी म्हणजे काय? छावणीमध्ये एक दूत नसतं प्रियांनो. छावणी म्हणजे प्रियांनो राजा असतो, त्याच्या भोवती एक घेरा, त्याच्या भोवती दुसरा घेरा, त्याच्या भोवती तिसरा घेरा, त्याच्या भोवती चौथा घेरा, असे कधीतरी घेरे असतात आणि त्याच्यामध्ये राजा निवांत झोपलेला असतो. हालेलुया. प्रियांनो देवाने आम्हाला राजे अधिपती बनवलेले. हालेलुया. आम्हाला आध्यात्मिक राजे आणि अधिपती आम्हाला देवाने बनवलेले. आम्ही कुणी साधारण लोक नाही. देवाच्या दृष्टीने आम्ही फार मौल्यवान आहोत. देवाच्या दृष्टीने आम्ही फार प्रियांनो काय म्हणता येईल अमोल अशा आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुष्कळदा काय होतं आम्हाला ते दिसत नाही. या सगळ्यांचं कारण आहे आम्ही ह्या जगाच्या गोष्टीमध्ये हरवून गेलेलो आहोत. या जगाच्या गोष्टीमध्ये काय झालेले आपण हरवून गेलेलो आहोत. आमचे डोळे जड झालेले आहेत. हालेलुया. येशूने त्याच्या शिष्यांना बोलवलं प्रार्थना करण्यासाठी. काय झालं माहितीये का मंडळी? त्यांचे डोळे जड पडले. काय झाले त्यांचे डोळे? आता प्रसंग काय आहे? किती बाका प्रसंग आहे. तारक सांगत आहे त्यांना प्रार्थनेसाठी नेलेलं आहे, पण त्यांच्या डोळ्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे जड झालेले आहेत. हालेलुया. प्रियांनो कधी कधी आमचे डोळे पण जड होतात. हालेलुया. आम्हाला झोप अनावर होते. एकाला कुणीतरी प्रार्थना करत आहे आणि आपण थकलेला असं आपले डोळे जड असतात, आपले डोळे बंद होतात. हालेलुया, हालेलुया. देवा मला सहाय्य कर. माझा जडपणा काढून टाक. हालेलुया. आपण एक वचनाकडे जा. इफिसकारास पत्र याचा 1 अध्याय 17 ते 21 वचन आपण वाचूया. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव
पिता कसा देव आहे? वैभवशाली वैभव, देवाचं वैभव इतकं आहे, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचं वैभव आहे. या जगामध्ये एक एक रुपया त्या आमच्या देवाचा आहे. हालेलुया. कारण उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितलं त्याने सगळं काही निर्माण केलं. हालेलुया. सगळं मग कुणाचं आहे? देवाचं. देवाचं. आणि आम्ही पण देवाचे आहोत. हालेलुया. हा. त्यांनी आणि हा आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? देवाच्या ओळखी संबंधीचा ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा आम्हाला देवाला मागायचा आहे. हालेलुया. आम्हाला काय करायचं आहे? ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा. देवा मला तू दे. हालेलुया. हालेलुया. ते देवासाठी फार मौल्यवान लोक आहेत, पण सैतानासाठी ते खतरनाक आहेत आणि सैतान त्यांना त्रास देतो. हालेलुया. सैतान काय करतो? कारण का माहिती का? त्याच्या वैभवाची संपत्ती ते पाहतात. हालेलुया. हालेलुया. आमची संपत्ती किती आहे, आमचा देव किती श्रीमंत आहे, आमचा देव किती वैभवशाली आहे, इतरांना नाही दिसणार. जेव्हा आम्हाला दिसतं, आम्ही येशू पण एका ठिकाणी म्हटलं, चमत्कार पाहिल्याशिवाय हे लोक काय विश्वास ठेवणार नाहीत. एका ठिकाणी येशू म्हटला, यांनी मासे भाकरी खाल्ले, तृप्त झाले म्हणून माझ्या मागे आले. आम्ही काही अपेक्षा करायची नाही, आम्ही सेवेची अपेक्षा करायची आहे. आम्ही देवाच्या सेवेची अपेक्षा करायची. देवा मला तुझी सेवा करायची आहे. हालेलुया. देव त्यांना देतो ज्यांना खरंच सेवा करायची आहे. हालेलुया. देव कुणाला देतो? ज्यांना खरोखर सेवा करायची आहे, जे देवाचे निवडलेले पात्र आहे. जेव्हा पावलाला निवडलं तेव्हा प्रियांनो पुष्कळ शिष्य नाराज झाले असतील. अरे हा तर पक्का विरोधक आहे, आपला त्रास देणारा, बांधून नेणारा, जेलमध्ये टाकणारा, आणि देवाने चूक केली असा त्यांचा गैरसमज होता. हालेलुया. पण देव कधी चुकत नाही. देव म्हटला मी त्याला दाखवून देईल ख्रिस्तासाठी किती दुःख भोगायचं, कसं दुःख भोगायचं. आणि खरोखर पावलाने खूप दुःख भोगलं. हालेलुया. 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 परत वाचायचे ते वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचं व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. आता मला समजा कोणीतरी, मला कोणी ओळखत नाही आणि मी गेलो एका ठिकाणी प्रार्थना करायला, तर मला काय करावं लागेल? पहिल्यांदा मला सांगावं लागेल की मी असा व्यक्ती आहे, मी तुमच्याकडे प्रार्थनेला आलेला आहे. मग मी माझं नाव सांगेल आणि माझे ओळख करून देईल, इंट्रोडक्शन मी त्याला देईल, आणि मग ते म्हणतील की हा तो आहे. हालेलुया. देवाला लोक देवाविषयी भुकेले तहानेले का नाहीत? दावीद राजा म्हणतो, हरणी स्तोत्र 42 मध्ये, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसं हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. केव्हा येऊन मी तुझं दर्शन घे. देव दिसो न दिसो, देवा मला चांगले कपडे दे, चांगलं अन्न दे, चांगली नोकरी दे, चांगले सून दे, चांगलं जावई दे, चांगली गाडी दे, चांगला बंगला दे, सगळंच आहे. देवाला सोडून पण दावीद राजा का ब्लेस्ड आहे? त्याच कारण त्याला सगळ्यात एक तो म्हणतो माझा भावविषय परमेश्वर. म्हणजे डे अँड नाईट त्याच्या हृदयामध्ये एक गोष्ट आहे, त्याचा भाव, त्याचा भरोसा, त्याचं बळ, त्याची ताकद, त्याची शक्ती परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याला देवाने धुळीतून काढलं. आज आमची लोक धुळीमध्येच का आहेत? कारण देवाविषयी काय विजन नाही त्यांच्याकडे. देव भेटू न भेटो, देवा पण मला भाकर पाठवून दे, देवा मला अन्न पाठवून दे. देवा स्पेशली मानण्यासाठी तर खूप गडबड असते. माय गॉड,
मानना दे मला, मानना. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. अहो देव मानना तुमच्या कोठार भरून ठेवलं. हालेलुया. प्रभूची स्तुती आहे. देवा माझ्यासाठी तयार केलेल्या पण माझ्या नैसर्गिक डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी मला सारख्या प्रकट कर. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेमनो, देव आम्हाला देण्यासाठी तयार आहे. हालेलुया. येशू म्हटलं शेती पांढरी होऊन चुकलेली आहेत. कुणाच्या डोळ्यांनी पाहिलं त्याने? त्याच्या डोळ्यांनी पाहिलं. कुणाच्या? शिष्यांना दिसलं काय? नाही दिसलं. दिसायला पाहिजे होतं वास्तविक पाहता काय चाललंय आत्मिक जगामध्ये, काय चाललंय. आमचं सगळ्यात जास्त लक्ष तिकडे असणं गरजेचं आहे. जर आम्ही देवाचे लोक आहोत तर आमचं सगळ्यात जास्त लक्ष तिकडे असलं पाहिजे. कारण कापणी करण्यासाठी विळा देवाने आमच्याकडे दिलेला आहे. त्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे धार लावायची आम्हाला. हालेलुया, हालेलुया. म्हणतो तो पांढरे झाले पण कुणीच कापणीची तयारी दाखवत नाहीये. देवाला आनंद होत नाही मंडळी. मग हालेलुया. आम्ही देव बोलतो तेव्हा आम्ही लगेच ऍक्शन मोड मध्ये जायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कशा मोड मध्ये जायला पाहिजे? ऍक्शन मोड मध्ये. देव बोलल्या बरोबर दूध जे आहे ते खूप ऍक्टिव्ह आहेत. एका ठिकाणी बायबल सांगतं की देवाच्या सर्व इच्छा सिद्धीस नेणारे दूत. हालेलुया. देवाने आम्हाला या ठिकाणी का ठेवलेलं आहे? का तारण दिलं देवाने मला? का मला विश्वासणारा म्हणतो देव? देव माझ्यासाठी का एवढं करून ठेवलं? देवाला अपेक्षा आहे मंडळी मी त्याची सेवा कराय. मी त्याची सेवेचं ओझ हवं आपल्याला. आपण रात्रंदिवस आपण त्यामध्येच आम्ही त्या आत्म्यामध्ये आम्ही चाललं पाहिजे. हालेलुया. आम्ही प्रियांनो देवाची इच्छा आहे प्रियांनो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. देवा आज आम्ही आमच्या भोवतालच्या गोष्टीमध्ये अडकून पडलेलो आहोत. त्याच गोष्टी. हालेलुया. आम्ही अडकून पडलेले प्रियांनो. आम्ही तिथे गुंतलेलो आहोत, अडकलेलो आहोत. आणि म्हणून आम्हाला काही गोष्टी दिसत नाहीत त्या ज्या देवाला दाखवायच्यात. पण आपलं लक्ष नाहीये तिकडं. आपलं लक्ष आपल्याकडेच आहे. आपल्या कुटुंब किंवा आपल्या दैनंदिन गरजा किंवा आपले प्रॉब्लेम किंवा आपल्या समस्या. पुष्कळशी लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे भटकत आहेत. येशूला खूप दुःख झालं. हालेलुया. आणि येशूनी म्हणून दाखवलं. हालेलुया. काय म्हटलं येशू? मेंढपाळ नसलेले मेंढपाळ त्यांची दानादान होत आहे. माझ्या मेंढरांची दानादान होत आहे पण कुणाला दिसत नाहीये. हालेलुया. देवा मला दाखव. हालेलुया. देवा खूप उशीर होण्या अगोदर तुझ्या राज्यात आणण्यासाठी देवा मला प्रकट कर. देवा मला सांग, मला दाखव. आणि प्रभू माझ्याकडून तू काम करून घे. देवा माझ्याकडून तू काम करून घे. देवा माझ्या कृतीमध्ये ते येऊ दे. हालेलुया. मला ते मार्गदर्शन कर, ते दृष्टांत दे, ते गोष्टी कर. माझे डोळे उघड दे बापा. आणि प्रभू मला ते ओझ दे आणि माझ्याकडून तू काढ. मिशनरी लोक आले. त्यांच्याकडे एक मिशनरी चष्मा होता. हालेलुया. त्यांचं सर्वस्व त्यांनी देवाला अर्पण करून टाकलं. त्यांचं जीवन अर्पण करून टाकले. इथे येऊन ते भाषा शिकले आपले. हालेलुया. आपल्या संस्कृतीमध्ये ते राहिले, वाढले. आपल्यासारखे कपडे घातले. त्यांचा देश फार सुंदर सुपीक देश आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्याकडे गरिबी आहे, भयंकर गोष्टी पाहायला. त्या स्थितीमध्ये ते राहिले. हालेलुया. कठीण स्थितीमध्ये राहिले. त्यांना सुंदर घरात राहण्याची सवय, मोठमोठ्या घरात राहण्याची सवय. आमच्या देशामध्ये तसं त्यांना काही मिळालं नाही. पण त्यांच्या नेत्रामध्ये एक दृष्टांत होता
की मी प्रभूच्या कामाला मी जात आहे आणि मी सर्व सुखाचा त्याग त्यांनी केला, उत्तम अन्नाचा त्याग त्यांनी केला, उत्तम कपडे या सर्वांचा त्याग त्यांनी केला, यासाठी की ख्रिस्त आमच्यापर्यंत यावा, ख्रिस्त आम्हाला प्राप्त व्हावा, ख्रिस्त आम्हाला मिळावा आणि अनेक लोक देवाच्या राज्यात यावे. त्यांच्या नेत्रामध्ये एक दृष्टांत होता. देवाला सांगूया तसा दृष्टांत मला दे. हालेलुया. तसा दृष्टांत मला दे बापा, तसा दृष्टांत मला दे. आमचे डोळे का उघडले पाहिजे? आमचे डोळे उघडले पाहिजे की देव काय करत आहे. हालेलुया. मला काय करायचं आहे, सैतान काय करत आहे. सैतान, देव येशू म्हटला ठेचलेल्यांना मोकळं करावं. सैतान ठेचत आहे मंडळी. हालेलुया, हालेलुया. देव करो आणि देव आम्हाला आमचे डोळे उघडव आणि देव आमच्या हृदयामध्ये मोठं विजन देव, मोठा दृष्टांत देव आणि ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही चालावं आणि अनेक जे हरवलेले लोक आहेत ते आमच्या नेत्रांना दिसावे, पांढरे झालेली शेत आम्हाला दिसावे, सैतानाचा अन्याय आम्हाला दिसावा, सैतानाचा अत्याचार, भयंकर अत्याचार करत आहे मंडळी. तुम्ही पेपरला वाचत आहात काय होत आहे. पूर्वी नव्हतं इतकं भयंकर प्रियांनो अन्याय होत आहेत. बहिणीवर, मातावर त्यांना विकलं जात आहे, लुबडलं जात आहे, फसवलं जात आहे. देव करो आणि सर्व मंडळांचे देव, पुढारीच नव्हे तर साधारण लहानातील लहान दासाचे देवाने डोळे उघडावे आणि त्यांना अद्भुत गोष्टी दिसाव्यात आणि देवाचं विजन, देवाचं स्वप्न पूर्ण व्हावं, देवाचं स्वप्न पूर्ण व्हावं. प्रभूची स्तुती असो. प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू, तुला मान महिमा सन्मान देतो बाप्पा. आम्ही तुला उंचावतो, तुझी स्तुती करतो. परमेश्वरा, तू म्हणाला जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. प्रभू, आमची प्रार्थना आहे, आम्हाला ज्ञान प्रगटीकरणाच्या आतमध्ये आमचे डोळे उघड. उघड्या डोळ्यांनी आम्ही तुला पाहावं, उघड्या डोळ्यांनी सैतानाचं कार्य आम्हाला दिसावं आणि तुझ्या अधिकाराचा आम्ही उपयोग करावा आणि सैतानाचं सर्व राज्य बांधलं जाव. जे काही तुम्ही बांधाल ते बांधलं जाईल, जे काही तुम्ही उघडाल ते उघडलं जाईल, असं तुझं वचन आम्हाला सांगतं. काय बांधायचं आहे आणि काय उघडं करायचं आहे प्रभू, तो आम्हाला सांग, शिकव, दाखव, मार्गदर्शन कर. अनेक लोक अंधकारात चाचपडत आहेत. या युगाच्या दैवतांनी त्यांचे डोळे बंद केलेले. ख्रिस्ताच्या सुवार्थेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशून आहे. प्रभू, मी प्रार्थना करतो, सर्व तुझे लोक जे अंधकारात आहेत त्यांना अंधकारातून तू जगाचा प्रकाश होऊन त्यांच्याकडे आम्ही जावं. प्रभू, तू जगाचा प्रकाश आहे आणि तू म्हणाला तुम्हीही जगाचे प्रकाश आहात. प्रभू, तुझा प्रकाश आम्ही त्यांच्यावर पाडावा यासाठी कृपा दे. आणि प्रभू परमेश्वरा, त्या सर्व लोकांना मुक्त कर, बाहेर काढ, मी तुला विनंती करतो. जे जे हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठीही मी प्रार्थना करत आहे. त्यांचे डोळे उघड आणि प्रभू येशू, जसे प्रभू एलियाने प्रार्थना केली, देवा ह्या तरुणाचे डोळे उघड, आणि त्यांनी पाहिलं. प्रभू, मी प्रार्थना करत आहे, या सर्वांचे डोळे उघड आणि प्रभू तुझ्या सेवेचं ओझ, तुझ्या सेवेचं विजन त्यांना दे. त्यांना चाचपडत, अंधारात चाचपडत असलेले लोक त्यांना दिसू दे. ते प्रकाशात आणतील, तुझ्या चरणाकडे आणतील, तुझ्या मंदिरात आणतील आणि प्रभू त्यांचं तारण होईल. मी तुझ्याकडे कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो. तू नेहमी माझी प्रार्थना ऐकतोस, तुझे उपकार मागतो. येशूच्या नावामध्ये मागतो, म्हणून तो ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. ह्या आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानले जाव, तुझं राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी.
तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच आमची ऋणी तू आम्हास सोड. आणि आम्हा स्पर्शित नकोस तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन आमेन. शेवटचा आशीर्वाद घेऊया. देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन प्रिय आहे त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन आमेन. Please like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for more updates.